सुभाष गोपीनाथ लचके यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त आयोजित करण्यात आलेला सोहळा उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडलाय। यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी व गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी त्यांनी आजवर अनेक विवाह लावून सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे उपस्थितांनी आवर्जून नमूद केले। कार्यक्रमादरम्यान केक कापून अभिष्ट चिंतन करण्यात आले। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सुभाष लचके यांच्या सामाजिक कार्याचा, विशेषतः अनेक कुटुंबांचे संसार उभे करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केलाय। उपस्थितांनी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत अभिष्ट चिंतन सोहळ्या येथे। सुभाष लचके यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच पार पडलेला आहे आणि यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, शैक्षणिक कार्य असो किंवा सांस्कृतिक कार्य असो, नेहमीच हे पुढाकार घेत आलेले आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श वक्ता म्हणून ठरलेले आहेत। तर आपल्यासोबत वाढदिवसाचे सहकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनंच याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। गोपीनाथ लचके माझा 81 वाढदिवस साजरा केला। सर्व नातेवाईक, सर्व मित्र परिवार सर्वांनी येऊन आनंद घेतला, त्याच्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेले लचके सर यांचा आज वाढदिवस होता। तर या वाढदिवसानिमित्त हजारोच्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते। तर आपल्यासोबत काही मान्यवर आहेत, आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मी रोहिणी लचके, त्यांची सून। आमच्या पप्पांचा वाढदिवस आम्ही छान मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे। त्यांचा अभिचिंतन सोहळ्याला आमच्या समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते, त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे आभार पण मानले आणि सर्वांना आम्ही धन्यवाद सुद्धा बोललो। तसेच आपल्यासोबत प्रभाकर लचके आहे, जे की त्यांचे लहान बंधू आहेत। तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांनी समाजातील गोरगरीब असो किंवा शिंपी समाजातील कोणताही कार्यक्रम असो मोठ्या थाटामाटात साजरा केलेला आहे आणि येथे लग्न सोहळा देखील त्यांनी अनेक वधूवरांचा पार पाडलेला आहे। तर असे समाजभूषण म्हणून यांचं नाव लौकिक आहे। तर आपल्यासोबत लचके सर आहेत, आपण त्यांच्याकडनंच याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मी सुभाष लचकेंचा लहान भाऊ आहे आणि आमचे सुभाष भाऊ एकदम समाजामध्ये वावरून समाजाचं लग्न वगैरे इतर समाजामध्ये जमवलेले सगळे तो कार्य करतात। आमच्या वडिलांचा देह त्यांनी केलेला आहे आणि सुभाषचंद्र बोस नावाने आमच्या वडिलांनी त्यांचं नाव सुभाष ठेवलेलं आहे आणि ते सहकार्य प्रत्येक भावाशी करत आहे। कुठल्या प्रकारे वाद किंवा नाही, असे भाऊ परत जन्माला एकदा आलेले असतात। काका सुभाष गोपीनाथ लचके यांना 81व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आमच्या पूर्ण लचके परिवारातर्फे त्यांना असंच दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना। हरिचंद्र गोपीनाथ लचके आणि सुभाष लचके हा माझा धाकटा भाऊ आहे। तो समाज कार्य फार केलेले, नामदेव मंदिरासाठी त्यांनी फार कष्ट केलेले, फार कष्ट करून त्यांनी हे मंदिर उभं केलेलं आहे आणि त्याचं पुढचं आयुष्य भरवत आहोत। तसेच आपण अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे। तर त्यांचे हे समाजकार्य असेच पुढे चालत राहो अशी नाशिक लोकशाही न्यूज कडनं देखील त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्व मान्यवरांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।